नमस्कार. शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. दिनांक 2 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांना खूप मदत होणार आहे. तर ती मदत कशी होणार आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण असा भाग आहे व त्याचप्रमाणे नियमित पडणारा पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान होते आणि पर्यायाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होते. त्यामुळे बाधित शेतकरी किंवा कर्जाच्या मुदतीत परतफेड न करता येणाऱ्या शेतकऱ्यांना परत कर्ज माफ मिळावं यासाठी कर्जमुक्ती योजना ही राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा लाभ देखील देण्यात येणार आहे. आता मित्रांनो, शेतकऱ्यांचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये राबविण्यात आलेली होती. तेव्हा देखील कर्जमुक्ती मिळाली होती. तदनंतर 2019 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पुन्हा एकदा राबविण्यात आलेली होती. अशा प्रकारे 2022 मध्ये फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या योजनेत प्रोत्साहन भत्ता देखील देण्यात आलेला होता. अशा शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत देऊन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना खूप मदत केलेली आहे. त्याच मदतीच्या आधारे 2026 मध्ये तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. आता या योजनेमध्ये किंवा या कर्जमुक्तीमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे किंवा किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे याचे सविस्तर वर्णन आपण पाहणार आहोत आणि त्या डिटेलमध्ये आता तुम्हाला या योजनेचे जी कर्जमुक्ती हे 3 टप्प्यामध्ये करण्यात आलेले आहे. एक म्हणजे कर्जमुक्ती, दुसरं म्हणजे एक वेळ समझोता, त्यालाच आपण OTS म्हणतो, आणि तिसरा आहे प्रोत्साहनपर लाभ. अशा 3 टप्प्यामध्ये या कर्जमुक्तीची विभागणी करण्यात आलेली आहे आणि या विभागणीनुसार शेतकऱ्यांना कुणाचे 2 लाख कर्ज असेल, कुणाचे 50,000 असेल. कारण शेतकऱ्यांच्या मनात मोठा प्रश्न निर्माण होतो की आमचे कर्ज, आमचे पीक कर्ज 30, 40, 50, 60,000 एवढे आहे, तर आम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही का? तर मित्रांनो, याची संपूर्ण डिटेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल पाहणार आहोत की कोणत्या तारखेपासून कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण बाकीच्या शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न उभा राहिलेला आहे की मी 2017 मध्ये लाभ घेतलेला असून मला आता 2026 मध्ये परत लाभ मिळणार आहे का? तर मिळेल तर तो कसा मिळेल याची संपूर्ण डिटेल आपण आज पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि मित्रांनो, ही जी पूर्ण योजना राबवण्यात येणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. तुमच्याकडे सातबारा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स म्हणजेच तुमच्याकडे शेतकरीचं ओळखपत्र असणं म्हणजेच फार्मर आयडी असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, बँक पासबुक असे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवा. तुमचा फार्मर आयडी काढला नसेल तर आपल्या YouTube चॅनलला जाऊन तुम्ही फार्मर आयडी मनोहर डिजिटल असं टाकून तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि तुमचं फार्मर आयडी तयार करून घ्या. तर चला मित्रांनो, असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.